मुंबई महापालिकेमधली सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर भाजपमधली अंतर्गत धुसफूस समोर येताना दिसते। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामधल्या मतभेदांवरनं आता भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत। महापौरांच्या झारीतील शुक्राचार्य या वक्तव्यानंतर वादाला आणखीन तोंड फुटलंय आणि याच वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र बैठकीत कोणतीही खडाजंगी झाली नसल्याचा दावा अमित साटम यांनी केलाय। त्यामुळे महापालिकेतल्या भाजपमध्ये खरंच अंतर्गत धुसफूस आहे का, हे झारीतले शुक्राचार्य नेमकं कोण आणि सत्तेत आल्यानंतर भाजपमधलं हे कोल्ड वॉर आता थांबणार आहे की आणखीन पेटणार, बघूया हा रिपोर्ट। झारीतले शुक्राचार्य हे आपल्याला शोधून काढावे लागतील। मुंबई महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद आता समोर आलाय। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे। झारीतील शुक्राचार्य या महापौर तावडे यांच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटलंय। आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही। आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते, तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय। पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही। मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील। शिक्षण समितीवरील एका शिफारशीवरून हा वाद सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। वादग्रस्त क्लास चालकाच्या शिफारशीवरून महापौर तावडेंच्या सहीचं पत्र चर्चेत आलं होतं। यानंतर त्यांनी पक्षातीलच काही जणांकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला होता। महापौरांचा रोख शिरवाडकरांकडे असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत बैठक झाली। महापौरांसह प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत तावडे आणि शिरवाडकर यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर अमित साटम यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर नाराजी व्यक्त करत दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगितलं जात आहे। मात्र बैठकीत खडाजंगी झाल्याच्या चर्चा अमित साटम यांनी फेटाळल्या आहेत। कोणतीही कोऑर्डिनेशन कमिटी अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली नाही, कारण अशा प्रकारचे कोणतेही वाद नाहीत। ते वाद तुमच्या मनामध्ये असतील, परंतु अशा प्रकारचे कुठलेही वाद नाही आहेत। आणि काम करत असताना मतभेद होऊ शकतात। 2 मतभेद म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल, त्या करण्याचे 5 वेगवेगळे माध्यम असू शकतात। मला वाटू शकतं की हे माध्यम आहे, त्यांना वाटू शकतं हे माध्यम आहे। हा वाद नसतो, किंवा आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे खडाजंगी ही नसते। भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय। ही नगरसेवकांची संघटनात्मक बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र भाजपकडून मतभेद नसल्याचं सांगितलं जात असलं तर या अंतर्गत वादावरून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक एक दिलाने एकत्र येऊन काम करतात। कुठेही मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। ही संघटनात्मक बैठक होती आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। कान टोचण्याचे अनेक प्रकार आहेत। पहिलं तर आईबाप कान टोचतो। आता फॅशन म्हणून वरचा कान, मधला कान, हे आता अमित साटमने कोणते कान टोचलेत मला नाही माहिती। आणि 2 महिलांमधला वाद, 2 पदाधिकाऱ्यांमधला वाद मी तुमच्या माध्यमातून ऐकलं। ठीक आहे, तो त्यांच्या पक्षातला वाद आहे, जे काही असेल ते, त्याच्यावर आम्ही इतकी दखल घ्यावी एवढं काय ते इम्पॉर्टंट नाही। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यातील मतभेदांची चर्चा आता वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे। सत्तेत आल्यानंतर भाजपसमोर ही पहिली मोठी अंतर्गत परीक्षा मांडली जाते। त्यामुळे झारीतील शुक्राचार्य नक्की कोण आणि भाजपमधला अंतर्गत कोल्ड वॉर थांबणार का, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अरविंद कडसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।